Hello student, topic number 9, final account of a proprietary concern, some important adjustment and journal entries. आता फायनल अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, फायनल अकाउंट क्लोज करायचं आहे, तर आपल्याला ॲडजस्टमेंटशिवाय पर्याय नाही. म्हणजेच ॲडजस्टमेंट हा एक त्यामधला इम्पॉर्टंट पार्ट आहे जो फायनल अकाउंट प्रिपेअर करायला हेल्पफुल आहे. मध्ये या ठिकाणी दोन्ही अगोदर मी जे तुम्हाला दाखवले ज्यामध्ये जर्नल एंट्रीज सांगितलेल्या आहेत त्यात जर्नल एंट्री इथेच दिलेल्या आहेत, म्हणून मी त्या काही एक्सप्लेन वेगळ्या करत नाही आहे. इथे त्या आपल्याला होणारच आहेत आणि त्यांचे ज्या काही इफेक्ट आहेत, दोन इफेक्ट होतात. प्रत्येक जे ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटचे कमीत कमी दोन इफेक्ट होणार. ते कोणते किंवा कोणत्या साईडला किंवा कोणत्या ठिकाणी होतात ते तुम्हाला या ठिकाणी समजेल. म्हणजे यामध्ये फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड असेल, क्रेडिट साईड असेल, प्रॉफिट अँड लॉस डेबिट असेल, क्रेडिट असेल किंवा बॅलन्स शीट, असेट्स, लायबिलिटीज अशी कोणत्याही साईडला त्याचा इफेक्ट होऊ शकतो आहे. फर्स्ट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक जर्नल एंट्री. क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. आता तुम्ही ट्रेडिंग अकाउंटचा स्पेसिमेन हवा तर ओपन करून बघू शकता. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे आता क्लोजिंग स्टॉक डेबिटला दिसतोय, म्हणजेच तिथे काय असणार, बाय असणार समोर. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक लिहिलेला आहे, हे तुम्ही स्पेसिमेनमध्ये बघू शकता किंवा इफेक्टमध्ये पण दिले बघा. क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचं पोस्ट होते आणि दुसरा म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आता हे जे इफेक्ट आहेत, जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये मिळत असेल तर त्याचे दोन्ही इफेक्ट ॲट अ टाईम तुम्ही पोस्ट करायचे असतात. देन सेकंड डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स आपण डेप्रिसिएशन टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट्स अँड सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. हे आपण डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो आहे. म्हणजे ह्या दोन्ही एंट्री आपल्याला दिलेल्या आहेत इथे. मग त्याचं पोस्टिंग कसं केलं जाते बघा. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण तो लॉस आहे आणि लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा फर्स्ट इफेक्ट दिसणार. डेप्रिसिएशन अकाउंट डॉट डॉट जी काय अमाऊंट असेल ती अँड डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर असेट्स ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे जी काय तुमची असेट्स आहे जी डेप्रिसिएट झालेले आहे त्या असेट्समधून डिडक्ट करायचा आहे आणि तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करायचा. देन आउटस्टँडिंग ऑर अनपेड एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. एक्सपेन्सेस नेहमी डेबिटलाच येतो आहे, नॉमिनलचा रूल आहे. एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट. आउटस्टँडिंग आपल्याला मिळालं आहे. त्यानंतर त्याचे दोन इफेक्ट. आउटस्टँडिंग आहे हे नेहमी एक्सपेन्सेस असून देत किंवा इन्कम असून देत, आउटस्टँडिंग सांगून देत, ज्या वेळेला ते आउटस्टँडिंग म्हटलं आहे ते त्या टर्ममध्ये ॲड होणार. आता त्या टर्ममध्ये ॲड होणार म्हणून ॲड टू रिस्पेक्ट टू एक्सपेंडिचर्स. एक्सपेंडिचर तुम्हाला दोन ठिकाणी मिळतात, एक म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि दुसरा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटला आहेत, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग जो कोणता तुम्हाला एक्सपेंडिचर दिलेला असेल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट त्यामध्ये ते ॲड करायचा. अँड सेकंड इफेक्ट लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडमध्ये पोस्ट करायचं. नेक्स्ट प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजेच मुदतीच्या अगोदर अगोदरच पेड झालेला आहे. मग अशा वेळेला प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट. मग आपण करंट इयरचं काढतो आहे, त्या पूर्ण इयरचं आपल्याला नेक्स्ट इयरचं नको आहे म्हणून ते आपण काय करणार, लेस करणार. लेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग अकाउंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो कुठे एक्सपेंडिचर आहे त्या एक्सपेंडिचरमधून आपण तो लेस करणार आणि सेकंड पोस्टिंग म्हणजेच असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट करणार. देन ॲक्युरेट इन्कम ऑर आउटस्टँडिंग इन्कम. आता जसं की
आउटस्टँडिंग म्हटलं आहे बघा इथे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे आउटस्टँडिंग म्हटलं आहे याचाच अर्थ ज्या ठिकाणी आउटस्टँडिंग असेल ते एक्सपेन्सेस असून देत किंवा इन्कम असून देत. इथे आहे बघा एक्सपेन्सेस आणि इथं आहे इन्कम. ज्या ठिकाणी आउटस्टँडिंग सांगितले त्या टर्ममध्ये ते ॲड होणार. म्हणून आता आउटस्टँडिंग इन्कम सांगितले तर ते इन्कमशी रिलेटेड आहे आणि म्हणून ते इन्कममध्ये ॲड होणार. इफेक्टमध्ये दिसते बघा, ॲड टू पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड शो ऑन द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. देन प्री रिसिव्ड इन्कम. आता एक्सपेन्सेस जे आहे ते पेड केलं जातं म्हणून ते प्रीपेड असतं. तर इन्कम जे आहे हे रिसिव्ह केलं जातं म्हणून ते प्री रिसिव्ड असतं. दोघांमधला फरक समजून घ्या. एक्सपेन्सेस पेड होतं म्हणून प्रीपेड, तर इन्कम रिसिव्ड होतं म्हणून प्री रिसिव्ड. मुदतीच्या अगोदरच रिसिव्ड केलं. हे सुद्धा आता ते ज्या वेळेला प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड असेल ते आपल्या करंट पिरियडचं नसतं, ते नेक्स्ट पिरियडचं असतं. ते आपल्याला घ्यायचं नसतं म्हणून आपण ते काय करणार, लेस करणार. मग इथे पण लेस केले बघा आणि इथे पण लेस होणार. लेस फ्रॉम पर्टिक्युलर इन्कम ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड शो ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. देन बॅड डेट इरिकवरेबल. तर बॅड डेट तुम्हाला काही वेळेला ट्रायल बॅलन्सला मिळतो आहे, काही वेळेला ॲडजस्टमेंटला मिळतो आहे. आता हा जो दिलेला आहे तो ट्रायल बॅलन्समधला नाही, हा दिलेला आहे तो ॲडजस्टमेंटमधला दिलेला आहे. मग आता ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे म्हणजेच तो डेप्टरशी रिलेटेड आहे. बॅड डेप्स असेल, RDD असेल, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स असेल, हे सगळे डेप्टरशी रिलेटेड आहेत आणि त्यामुळे डेप्टर्स येतो आहे आपला असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेप्टर्स येतो आहे. मग जो बॅड डेप्टचा अकाउंट डेबिट टू डेप्टर्स अकाउंट आणि तोच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बॅड डेप्ट अकाउंट. मग आता यामध्ये काय पोस्टिंग होते बघा, डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट न्यू RDD प्लस बॅड डेप्ट. जर बॅड डेप्ट्स असतील, RDD असेल, न्यू RDD असेल तर ते ॲड होतं आहे. ओल्ड RDD असेल तर त्यामधून लेस केलं जाते. अँड डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेप्टर्स ऑन असेट साईड. असेट साईडमधून जेवढे बॅड डेप्ट सांगितलेले असतील तेवढे डिडक्ट करणार आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ॲड करणार. देन RDD रिझर्व फॉर डाउटफुल डेप्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू RDD इरिकवरेबल. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेम पोस्टिंग जसं की बॅड डेप्टसाठी आहे तसंच. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेप्टर्स ऑन असेट्स साईड. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स, ही देखील डेप्टर्सवरचीच ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेप्टर्स. पोस्टिंग होणार त्याची इफेक्ट. डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हा देखील आपला लॉस आहे आणि म्हणून हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार, पण तो बॅड डेप्ट आणि RDD हेडमध्ये येत नाही, हा सेपरेटली दिसणार. अँड डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेप्टर्स ऑन असेट साईड ऑफ बॅलन्स शीट, डेप्टर्समधून लेस होणार. आता हे जे बॅड डेप्ट्स आणि RDD आहेत हे दोन्ही एकत्र करून आपण दाखवू शकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, पण डिस्काउंट ऑन डेप्टर्स हा सेपरेटली दाखवला जातो. देन प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं की डिस्काउंट ऑन डेप्टर्स आपण पोस्टिंग केली आहे तशीच क्रेडिटर्सची करणार. हे क्रेडिटर्समधून डिडक्ट होणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पोस्ट होणार. आता क्रेडिटर्सची साईड आहे लायबिलिटी साईड, डेप्टर्सची साईड होती असेट्स साईड. पण डेप्टर्समध्ये लेस झालेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जात होता, तर क्रेडिटरमधून लेस झालेला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. बघा इथे क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड सेकंड डिडक्ट फ्रॉम सन्ड्री क्रेडिटर्स. देन गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, याला आपण ड्रॉविंग म्हणतो आहे. गुड्स टेकन ओव्हर बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी त्याने जर काही टेक ओव्हर केलेलं असेल तर ते बिझनेसचा असणाऱ्या कॅपिटलमधून डिडक्ट होणार. अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं आहे आणि तिथून डिडक्ट होणार म्हणजेच डिडक्ट फ्रॉम कॅपिटल अकाउंट ऑफ लायबिलिटी साईड. कॅपिटल अकाउंट हे लायबिलिटी साईडला असतं, तिथून ड्रॉविंग लेस होणार. आणि सेकंड पोस्टिंग क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और
डिडक्टेड फ्रॉम पर्चेसमधून डिडक्ट किंवा डायरेक्टली क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. मी तुम्हाला दाखवत असताना क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंटच दाखवणार आहे. ही पोस्टिंग जी पुढची आहे ती करणार नाही आहोत आपण. देन गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्यूट केले ॲज अ फ्री सॅम्पल, पण गुड्स डिस्ट्रीब्यूट झालेला जो आहे हा आपला नाही म्हटला तरी काय असतो, लॉस असतो. आणि म्हणून त्याचं जे पोस्टिंग आहे हे पोस्टिंग लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसणार आहे. आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसणार. आता ह्या ज्या दोन्ही आहेत हे आपल्यासाठी स्पेशल ॲडजस्टमेंट आहे. या दोन्ही ॲडजस्टमेंटचा फर्स्ट पार्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दिसतो आहे. जसं आहे तसंच नाव लिहायचं, 11-12चा आहे तसंच, आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करायचं आहे. आणि सेकंड पोस्ट त्यांची जिथे जात असेल तिथे, म्हणजेच आता हे पर्सनल यूज असल्यामुळे ड्रॉइंग आहे आणि हे फ्री सॅम्पल आहे म्हणजेच लॉस आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. जे काही कॅपिटल असेल त्या कॅपिटलमधून इंटरेस्ट चार्ज करायचं. आता इंटरेस्ट हे नेहमी ॲड होणार. इंटरेस्ट ऑन कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज केला तर ते कॅपिटलमध्ये ॲड होणार. आणि म्हणून ते जर कॅपिटलमध्ये ॲड होते, कॅपिटल इन्क्रीज करते, याचाच अर्थ ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये देखील आपल्याला ॲड करून दाखवायला लागणार. म्हणून डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ॲड टू कॅपिटल अकाउंट. अँड नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. आता हे जे ड्रॉविंग आहे हे ड्रॉविंगमध्ये ॲड होणार इंटरेस्ट, पण ते कॅपिटलमधून लेस होणार. आणि म्हणून ॲड टू ड्रॉविंग किंवा लेस फ्रॉम कॅपिटल. ड्रॉइंगमध्ये ॲड केलं म्हणजेच ॲटोमॅटिक कॅपिटलमधून लेस होणार. अँड सेकंड इफेक्ट क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ह्या तुम्हाला काही स्पेशल ॲडजस्टमेंट दिलेलं आहेत. या ॲडजस्टमेंटच्याच हेल्पने आपण फायनल अकाउंट प्रिपेअर करू शकतो आहे.